करते सर. सर्वप्रथम सरांना नमस्कार करते. मुकेश सर, कुबल मॅडम, शिंदे सर, दळवी सर, गीता मॅडम, समस्त कुलकर्णी, जिज्ञासू सगळे विद्यार्थी या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपला एंजेल्सचा चौथा क्लास आहे. हा ऍडव्हान्स एंजेल्सचा क्लास चालू आहे आणि याच्यामध्ये खरोखर किती विविध पद्धतीने एंजेल्स आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित आपल्याला करत असतात. तेव्हा या सगळ्या प्रगत एंजेल्सची आपणास उत्सुकता तर आहेच, त्यांचे तर आपण स्वागत करतच आहोत. पण या सगळ्या एंजेल्सना इंट्रोड्यूस करणाऱ्या सरांना सगळ्यात आधी नमस्कार करून त्यांना आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यासाठी विनंती करते. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिला हळदणकर मॅडमचं स्वागत आहे, त्यांनी आता स्वागत केलंय. इत्यादी सर्व सभासदांचं स्वागत आहे. उपस्थित असणारे सगळे आपले सभासद आहेत, तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत. त्याच्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, त्यानंतर सगळ्या कुलकर्णी आहेत. तर सर्व कुलकर्ण्यांचं सगळ्यांचं स्वागत. कोण राहून गेलं असेल तर क्षमा असावी. आता आपण आज स्काय कार्ड पहिल्यांदा शिकणार आहोत. गेल्या वेळेला ते राहून गेलं होतं. तर मॅडम, पहिल्यांदा स्काय कार्ड जे आहे ते तुम्ही लावा, तिथपासून सुरुवात करूया आपण. आणि स्काय कार्डचं जे सिम्बॉल आहे तर त्या ह्याच्यातून त्याची चित्र हे जे आहेत तर त्याच्याबद्दल आपण विश्लेषण करू आणि त्याचं फलित काय आहे तर फलित बघू. सर, स्काय फादर. हा, आता हे स्काय फादर जे कार्ड आहे हे अतिशय चांगलं कार्ड म्हणून सांगितलेलं आहे. ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्काय फादर ह्याच्यामध्ये ट्रस्ट हा जो भाग आहे, आकाशाची देवता असं त्याला म्हटलेलं आहे. तर स्काय म्हणजे आकाश आहे आणि त्याच्यातून फादर म्हणजे त्याची देवता आहे. आणि जे काही निर्णय आपल्या जीवनामध्ये होणार आहेत किंवा मिळणार आहेत तर त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे हे कार्ड अतिशय पॉझिटिव्ह दाखवतं. आणि त्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये असणारी सर्व कार्य ही अतिशय सफलताकारक होतील आणि वरिष्ठांचा आशीर्वाद असेल. जे काही कार्य आपण मनामध्ये घेऊन आलो असू किंवा आपला जातक आला असेल तर त्याच्यासाठी हे जर कार्ड जर त्याने चूज केलं तर त्याने निश्चितच त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा असेल असं हे कार्ड सूचित करतं. त्याच्यामध्ये असं पण सांगितलेलं आहे की जी व्यक्ती वयस्क असेल, आपल्यापेक्षा ज्येष्ठ असेल, एखादा सल्ला हवा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करून किंवा त्याला विनंती करून तुम्ही त्याचा सल्ला घेऊन तुमचं कार्य पुढे चालू करू शकता. जसं स्काय म्हणजे आकाश आहे, एखादी घटना किंवा एखादं जे जीवन आहे तर त्या ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे कार्ड जे आहे ते सूर्यग्रहाच्या अंतर्गत येतं. जसं की आपली प्रार्थना किंवा आपलं सगळं जे काही जी काही आवश्यकता असेल तर ती आवश्यकता पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला परमेश्वराकडे मागायचं असेल तर आकाशाकडे पाहून नमस्कार करून त्याच्यावरती आपण विनंती करू शकतो. आणि जे कार्य अडकलेलं असेल किंवा आपली आवश्यकता असेल तर त्याच्या संदर्भामध्ये निश्चितच त्याच्यातून आपल्याला यश मिळेल. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही प्रश्न असेल, जसं आपल्याला एखादं घर हवं असेल, राहायला घर नसेल तर आपल्याला ती अपेक्षा असेल तर त्या ठिकाणी नियम असा सांगितलेला आहे याच्यामध्ये की जातकाने जर रोजच्या रोज आकाशाशी प्रार्थना केली तर त्या ठिकाणी निश्चितच ती देवता जी आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याच्यातून आपल्याला एक मार्ग सापडला जातो. अशा तऱ्हेने आपली मानसिक इच्छा, मग ते विवाहाची असो, जोडीदाराच्या संदर्भातली असो किंवा आयुष्यामध्ये ज्या काही कटकटी असतील तर त्यांचं निवारण असो, अशा बऱ्याच गोष्टीसाठी हे कार्ड जे आहे हे आपल्याला वापरता येतं, उपयोगात आणता येतं. पण मुळामध्ये एक लक्ष द्या की तुम्ही सगळे ज्योतिषी आहात
तुमच्याकडे कोण ना कोणतरी ज्योतिष पाहायला येणार आहे. तर असं जर लोक ज्योतिष पाहायला आले आणि त्यांनी जर ह्या कार्डाची निवड केल्यावरती तुम्ही त्यांना सांगू शकता की आलेलं कार्ड हे अतिशय चांगलं आहे आणि स्काय फादर म्हणून ह्या कार्डाचं नाव आहे. तर तुझं जे काही इच्छा असेल, जी प्रार्थना असेल किंवा ज्या काही मानसिक ज्या काही समस्या असतील, तर तुला ते काही कार्ड जे आहे ते फलित देणार आहे. आणि ह्या कार्डाची रूपरेखा म्हणजे आकाशाला नमस्कार करून तू त्या आकाशाची देवता आहे ते त्याच्याकडे मागणी करू शकतो. अशा तऱ्हेचं हे चिन्ह कार्ड असं म्हणून सांगितलेलं आहे. याबद्दल काही तुम्ही कार्ड काढा मॅडम. बरं, त्यामध्ये कोणाला काही हे आहे का सांगा. सर सर एक या सॉरी. हा बोला बोला. बोला बोला शिंदे सर. नाही नाही सॉरी, नाही तुम्ही बोला मॅडम, मी नंतर बोलतो. नाही, आता ह्या कार्डामध्ये इगल दाखवलाय. हा. हा, म्हणजे एखाद्या कार्यासंबंधी भरारी घे असं ते सूचित करतंय का, किंवा शुभ? सांगतो, इगल हा जो पक्षी आहे हा सर्वात उंचावरती प्रवास करणारा पक्षी आहे. हो आणि त्यामध्ये आपण म्हटलेलं असं की इगल हे विष्णूचं वाहन आहे. हो आणि विष्णू म्हणजे सूर्य आहे, सूर्य देवता आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्याला आपण देव मानतो अशा देवतेचं ते वाहन आहे. आणि जे इगल दाखवलेलं आहे ते इगल अति भरारी घेणारं, उंचावरती नेऊन ठेवणारं, आपल्या जीवनामध्ये जी कार्यसिद्धता आहे ती पूर्णपणे एक चांगल्यापैकी शिखरावर जाऊन थांबेल अशा तऱ्हेचं वर्णन त्याच्यातून सांगितलेलं. नेक्स्ट. हॅलो हा बोला. सर. हा सर, मॅडमनी तोच प्रश्न विचारला होता, पण त्याच्यामध्ये थोडासा वेगळा माझा एक शंका आहे थोडीशी, की बघा गरुडाला ऋषीची पण उपमा दिलेली आहे. हो कारण तो नख म्हणजे ते काही ठराविक नखांचं तोंड आपल्या ऋषीसारखं फक्त ध्यानस्थ बसतो उंचावर. हो तर एक हो गोष्ट वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट सर, गरुड नेहमी तुम्ही म्हटल्याप्रमाणे अत्यंत टॉपचा असलेला भरारी मारणारा तो पक्षी आहे. म्हणजे त्याच्या पंखामध्ये ह्याच्यामध्ये बळ असतं ते. पण त्याचं एक महत्वाची म्हणजे असं मी म्हणजे चांगलं वाचणार आहे म्हणून म्हटलं विचारलं तुम्हाला, कन्सल्ट करतो की त्याची नजर तीक्ष्ण असते. ती म्हणजे भूमीवरती त्याला टार्गेट अचीव्ह करायचं असेल तो करणारच, एवढ्या तेवढ्या उंचावरून तो येतो आणि ते अचीव्ह करतो, कुठे त्याचं चुकत हो. नाही. तर या येस. कंडिशनशी या कार्डाचा काय संबंध आहे का? हो आहे ना, नक्की. आता जसं गरुडाचा उल्लेख केल्यानंतर आता तुम्हाला कल्पना आहे की एक तर सगळ्यात जास्त वर्ष जगणारा हा पक्षी आहे. म्हणजे येस सर. तो वृद्ध होऊन जातो. दुसरी गोष्ट की याची भरारी, याची झेप जी आहे ती छोटी मोठी नसून अतिशय दीर्घ पल्ल्याची आहे. जर समजा सर. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर त्याला आपण सांगू शकतो की तुला जर काय व्हायचं असेल तर असं काहीतरी काम कर की जेणेकरून तुझ्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी भरारी तू घेऊ शकशील. कारण हे कार्ड जे आहे ते अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहे. आणि याच्यातून तुझी जी काही मानसिक इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल आणि तुला सर्वोच्च पद प्राप्त होईल. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यातून सूचित केला जातो. म्हणजे गरुड पक्षी, वृद्ध व्यक्ती आणि त्याच्यामध्ये द स्काय फादर. आता फादर म्हणजे आपला म्हणतो आपण की बाबा द मायबाप गॉड, मायबाप. मायबाप. तर मायबापाचं हे जे काही वर्णन आहे ते त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. म्हणून इट इज व्हेरी येस व्हेरी. सर. सर सर थँक्यू सर, थँक्यू. बरं, आता दुसरं कार्ड लावा मॅडम. आणखी काय कोणाला विचारायचं आहे का? सर एकच मिनिट, मीच विचारतेय. बोला. आता समजा एखादा जातक आला आणि काही वेळेस समजा असं संतती आणि वडील म्हणजे मुलगा किंवा वडील ह्यांच्यात पण थोडेसे डिस्प्यूट किंवा असं वादविवाद असू शकतात. आणि त्याच वेळेस समजा तो जातक आपल्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं असं आहे, आणि त्यांनी समजा हे कार्ड काढलं, तर मग आपण त्याला असं सांगू ना की आता तुमचे काय जे मिसअंडरस्टँडिंग आहेत ते संपुष्टात येतील, असं सांगू हो. शकतो ना म्हणजे? हा, म्हणजे कसं आहे की पहिली गोष्ट हा म्हणजे मॅडम असं आहे की हे कार्ड हा आल्यानंतर हा तुम्हाला वरिष्ठांची मर्जी किंवा हा वरिष्ठांचं म्हणणं हे होय. निश्चितच मानलं पाहिजे, ऐकलं येस पाहिजे. येस आणि येस. त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही जर चालाल तर निश्चित तुमचं भलं होईल असा संकेत हे कार्ड आपल्याला दर्शवतो.
बरोबर आहे. म्हणजे कुठला पण प्रश्न असला तरी त्याला पॉझिटिव्हच म्हणजे ते कार्य होईल, पॉझिटिव्हच उत्तर येईल असंच आपण सांगणार ना. हा, येस येस येस. ठीक आहे. आता लावते पुढचं 22 नंबरचं स्पिरिट लावा. फॉक्स. 22 नाही, सॉरी 23. 23 नंबरचं कार्ड आहे ना मॅडम? 23 नंबरचं स्पिरिट. हो हो. स्पिरिट म्हणजे हा जो आहे, हा, लावा लावा कार्ड लावा. लावलं सर. हा, स्पिरिट आता दिसला. फॉक्स. हा, आता हा एक कोल्हा म्हणून सांगितलेला आहे. आता ह्याचं नाव जे स्पिरिट दिलेलं आहे, तर स्पिरिट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ज्याला चेतना आपण म्हणतो, स्पिरिट म्हणजे चेतना, ज्याला जाणीव होते. दुसरा भाग असा आहे की स्पिरिट म्हणजे आत्मा, ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल जो काही भाग असतो तो त्याच्यामध्ये पवित्र आत्मा असं त्याला सांगितलेलं आहे. जरी हा कोल्हा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये कालांतराने काही ना काही गोष्टींमध्ये बदल होईल आणि तो बदल जो आहे तो पॉझिटिव्ह असेल. आता इथे हा कोल्हा दाखवलेला आहे, हा अनुभवी आहे, कारण त्याला दाढी आहे आणि त्याच्यामध्ये त्याला आपण बघितलं तर ती सफेद झालेली आहे. याचा अर्थ की हा वृद्ध आहे आणि त्या ह्याच्यातून ते त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या जीवनात एक मोठे बदल होण्याची शक्यता ह्या कार्डामध्ये दर्शवली जाते. आता बदल होण्याची शक्यता म्हणजे काय, की जातक आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याला असं सांगू शकतो, त्याचं हे कार्ड आल्यानंतर, की तुमच्या जीवनामध्ये निश्चितच चांगला बदल होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये तुमच्या ह्या चित्रामध्ये एक पवित्र आत्मा दर्शवतोय आणि स्पिरिट आहे. स्पिरिट म्हणजे एक प्रकारची ताकद आहे आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी तुम्हाला जी शक्ती पाहिजे ती शक्ती ह्या कार्डामध्ये तुम्हाला अनुभवायच येईल. जर हे कार्ड सुद्धा तुम्ही जर सोबत बघितलं तर हा एक चाणाक्ष प्राणी आहे. आता त्यामुळे कोला लबाड आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या इत्यादी गोष्टी आहेत. लबाडी कोण मदत करू शकतो? जो चाणाक्ष आहे तो. पण तरी सुद्धा हे कार्ड जे आहे ते तुम्हाला हेतू पुरस्कर अतिशय चांगल्या मार्गावरती घेऊन जाणारं कार्ड आहे असं सांगतं. म्हणजे काय की ह्या कार्डामध्ये एक स्पिरिट आहे, ताकद आहे. तो एखादी व्यक्ती जर समजा आजारी असेल आणि ह्या कार्डाचा जर वापर केला तर त्या आजारातून पण तो मुक्त होऊ शकतो. अधिकतम त्याची विल पॉवर म्हणजे आत्मा, कार्ड काढाल का तुम्ही? विल पॉवर, त्याचा आत्मा हा अतिशय शुद्ध आणि स्पिरिच्युअल मार्गातून माध्यमातून जाणारा आहे. तर तुम्हाला त्या ह्याच्यातून जर समजा यदा कदाचित एखादं यश हवं असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या यशामध्ये तुम्हाला परमेश्वराची कृपा आणि जो परम आत्मा असतो, परमात्मा असतो, त्याचं पूजन केलं पाहिजे. आणि डिवाइन सायन्स ज्याला आपण म्हणतो त्याची आराधना उपासना केल्यानंतर तुमचे कार्य जे आहे ते पूर्ण होईल असा हा संकेत या कार्डामधून दर्शवतो. अधिकतम थोडस काम होण्यासाठी विलंब लागेल, कारण ते कार्ड रुद्ध दाखवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जाईल. पण निश्चितच तुम्हाला तुमच्या ह्याच्यातून जे काही सूचना आहेत किंवा त्याच्यातून बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता अतिशय चांगल्यापैकी प्राप्त होईल. आता शिक्षण क्षेत्रामध्ये समजा ह्या कार्डाचा आपल्याला विचार करायचा असेल तरी सुद्धा हरकत नाही. तुम्हाला तुमचं शिक्षण सर्वोच्च पदाचं मिळेल, त्याच्यातून तुम्ही एखादी बौद्धिक जी पात्रता आहे ती तुम्हाला मिळेल. आणि हे फॉक्स हा आपण म्हणतो तर त्या फॉक्समध्ये ही एक काहीतरी एनर्जी आहे आणि त्या एनर्जीमध्ये तो व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह असणारं हे कार्ड आहे. म्हणून तुम्ही सतत त्या स्पिरिट मध्ये असाल. आता स्पिरिट ह्याचा अर्थ काय आहे की त्याला चेतना निर्माण होणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्पिरिट पाहिजे कुठलंही काम करताना, तर तसं कार्य करताना हे कार्ड तुम्हाला निश्चितच साथ देईल आणि चांगल्यापैकी तुमच्या जीवनामध्ये चांगलं यश मिळेल अशा तऱ्हेचा संकेत या ठिकाणी दर्शवला जातो. हा बोला कुलकर्णी मॅडम. सर इथे दाढीवरती एक चक्र आहे आणि आणखी एक पिसं अडकवल्यासारखी दिसत आहेत तिथं, तर त्याचा काय अर्थ आहे सर? ते चक्र जे आहे ना ते त्यांचं डिवाइन सायन्सचं ज्याला आपण म्हणतो ना स्पिरिट. कधी कधी आपण एक लॉकेट घालतो, ते लॉकेट कशासाठी वापरतो? कारण का की आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी, त्या ऊर्जेसाठी म्हणून त्याचा तो सिम्बॉल दाखवलेला आहे. आणि कोल्हा हा असा जलद प्राणी आहे की त्याच्यामध्ये तो क्विक काम करतो आणि त्या ह्याच्यामध्ये तो कसा आहे की एक वेळेला तो गंभीर असेल
पण जेव्हा तो कामाला सुरुवात करतो किंवा कार्याला सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये त्याची स्पिरिट जी पॉवर आहे ती भरपूर असते. म्हणून ते जो सिम्बॉल आहे तो दैवी सिम्बॉल आहे. त्याच्यामध्ये ते यंत्र म्हणून सांगितलेलं आहे. तर ते लॉकेट आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये एनर्जी आहे. आणि पिसं पण आहेत सर दाढीच्या तिथे अशी हा एखाद्या पक्षाची ती दिसत पीस आहेत. ते पक्षी नाही ते ऍडिशनल त्या बाजूला असा रूप केलेलं आहे. पक्षी नाही. तर हा सर एक बोला. त्या कार्डवर कोल्ह्याच्या ना डोक्यावर एक चिन्ह आहे, नाकावर एक एकदम एक स्पिरिच्युअल चिन्ह आहे त्यांची बघा, दोन आहेत. आणि गळ्यात आहे ते लॉकेट सारखं ठीक आहे, पण हे दोन चिन्ह आपली जी चक्र आहेत तेच दर्शवतात किंवा कसं काय आयडिया येईल का? नाही याच्यामध्ये असं आहे की मस्तकामध्ये जे आपण म्हणतो त्याला की आपल्या डोळ्याच्या मध्य भागामध्ये चिन्ह जे आहे ते असं हा. दाखवतं की बुद्धिमत्ता तेजस्वी होणं, ज्याला आपण म्हणतो की बुद्धीचं तेज लोकांपर्यंत जाणं, त्यासाठी हे येस सर. कार्ड असं सुचवलेलं आहे. म्हणून त्या येस ठिकाणी सर. कपाळावरती त्याचं चिन्ह दाखवलेलं आहे. आणि दुसरं चिन्ह दाखवलेलं आहे ती त्याची ऊर्जा आहे. त्या ऊर्जेसाठी ते आपण श्वास जेव्हा घेतो तर येस सर. श्वासामध्ये जी ऊर्जा असते, एखादा छलांग सर. म्हणजे उडी घ्यायची असेल त्यावेळेला सुद्धा आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला लागतो. तर त्याकरता ती पुन्हा तुम्हाला चांगलं पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी हा त्याचा संदेश आहे. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हा भागवत मॅडम काय विचारता तुम्ही? सर हे म्हणजे कार्ड आता जातक स्वतः आला तर त्याला हे आपण देतो हे एक आहे, पण जर आई वडील वगैरे आले आणि त्यांनी जर असं एखादा मुलगा डल असेल किंवा त्याला कामाला लावायचं असेल कुठल्या तरी, तर असं मुलासाठी किंवा इतरांसाठी आपण हे कार्ड देण्याची किंवा आपण असं दुसऱ्यासाठी कार्ड देऊ शकतो का बेसिकली? बघा आता तुमच्याकडे प्रिंट मी पाठवणार आहे, तर हा त्या ठिकाणी तुम्ही जर झेरॉक्स करून तुम्हाला जर कार्ड तुम्हाला द्यायचं असेल तरी हा सुद्धा हरकत काही नाही. कार्ड हे पॉझिटिव्ह आहे. जेव्हा आपल्याला एखादं संरक्षण हवंय, एखादी ऊर्जा हवी आहे, एखादं कार्य सिद्ध व्हावं असं आपल्याला मत असेल, आपले विचार असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हे प्रोव्हाइड करू शकता. आणि हा दुसरा भाग मॅडम असं सांगतो तुम्हाला की तुम्ही आता प्रोफेशनल जेव्हा ऍस्ट्रोलॉजर असता, तर हा तुम्हाला मी जी पीडीएफ पाठवीन त्याच्या तुम्ही पीडीएफ बनवून जातकाला असं सांगू शकता की ह्याच्यामध्ये गरज असलेलं कार्ड हे तू प्रिंट करून घे आणि त्याच्यावरती त्याचा वापर केला तर तुला निश्चितच त्याच्यातून फायदा होईल असं तुम्ही त्याला सुचवू शकता. हा पण म्हणजे मुलांसाठी हे आई वडिलांना आपण देऊ हो शकतो हो ना, हो म्हणजे देऊ असं शकतो. जरुरी नाही नाही ना की फक्त जो नाही जातक आहे नाही त्यालाच असं नाही ना. नाही नाही तुम्ही इथं हे कसं आहे की शास्त्रच असं आहे मुळात की अडचणीवरती मात करणं आणि हा त्याला प्रोत्साहन करणं आणि त्याला हा त्याच्यातून उपदेश मिळणं, हा अडकलेली कामं काही हा मार्गी लागणं. हा आणि हा ते दुसरा भाग असा आहे की त्याचा जो स्पिरिट नावाचा जो उल्लेख केलेला आहे हा तो स्पिरिट म्हणजे एक ऊर्जा येणं. काही वेळेला तरतरी अंगात नसते, हो मेंगलट असतो, आळशी हो हो असतो, असे हो पण काही तक्रारी एक्झॅक्ट आपल्याकडे येतात, कामात हो मन हो लागत नाही वगैरे हो वगैरे असे काही प्रश्न हो असतात, त्यावरती तुम्ही हे हा करू शकता. त्याच्याचसाठी विचार की आणि हे घेऊन तर आई वडीलच येतात ना आपल्याकडे, हा हरकत नाही, की तुम्ही काही देऊ जातक प्रोव्हाइड काही करू येणार शकता. नाही हे घेऊन, हा म्हणून विचारलं की तरी चालेल ना, म्हणजे आपण त्यांना देऊ हो शकतो. चालेल चालेल. थँक्यू सर. दुसरं कोण आहे? दुसरं विचार हात वर केलाय, बोला. सर मी विचारू? हा बोला ना. समजा एखाद्या व्यक्तीचा धंदा चांगला चालणारा बसलाय, आता तो चालत नाहीये ओके आणि तो फाईन. फार निराश आहे. तर अशा हो व्यक्तींना हे कार्ड त्यांनी जरी काढलं नाही आणि आता जसं भागवत मॅडम म्हणाल्या तसं फोनवरून विचारलं किंवा कुणी आलं थर्ड पर्सन, तर आपण हे कार्ड देऊ शकतो ना? सांगतो तुम्हाला, एकदम परफेक्ट आहे. जसं की ही विद्या जी आहे ती मध्य युरोप मधली आहे, कळलं का? बऱ्याच वेळेला काही तुम्ही रेस्टॉरंट आहेत किंवा काही शॉपिंग सेंटर्स आहेत किंवा इत्यादी जिथे मार्केटिंग चालतं, व्यवसाय चालतो, अशा ठिकाणी फोटो फ्रेम करून ती लावलेली असते. आपल्याला ना त्याच्यावरती लक्ष जात नाही. आपण काय म्हणतो हे काय आहे, आपण सहज त्याच्याकडे फोटो म्हणून पाहतो. पण खरं काम असं असतं की त्या ठिकाणी आलेल्या व्यक्तीच्या अंगामध्ये किंवा विचारांमध्ये एक प्रकारची एनर्जी यावी आणि त्याच्याकडून तो माल खरेदी केला जावा. तर बऱ्याच वेळेला जो आपला व्यवसायाचा काउंटर असतो तर त्या ठिकाणी आपण जिथे बसतो तर त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा हे जर चित्र तुम्ही लावलं, फ्रेम करून तिथे ठेवलं, तरी सुद्धा तुमच्या समोरच्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची ऊर्जा येईल आणि त्याच्यातून ते डिसिजन पॉवर तयार होते. म्हणून कस्टमर साठी सुद्धा त्याचा वापर करू शकता.
खूपच छान. खूप छान सांगितलं सर. थँक्यू. हा, कुलकर्णी मॅडम बोला. सर, जसं आपण झिबू सिम्बॉलसाठी उत्तर दिशेची भिंत सांगितली होती, तसं याला काही नियम आहे का कुठला? नियम म्हणजे काय आहे की बऱ्याच वेळेला आपली सिटिंग पोझिशन जी असते, आता युरोपमध्ये काही ते दिशेला ते लोक जास्त महत्व देत नाहीत. जशी पोझिशन असेल त्याप्रमाणे आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना त्याचं काही ज्ञान नसतं. पण समजा एक मालक आहे, तो कुठल्या काउंटरवरती बसलाय आणि तिथे हा हे चित्र जर समजा तुम्ही सूचित केलं आणि सांगितलं हा की तुमच्या कस्टमरने पाहावं अशा उद्देशाने लावा. बरोबर. हो. कळलं? हा. तर कस्टमर आल्यानंतर की त्याला असं व्हायला नको की मी हे घेऊ का ते घेऊ. तो डिसिजन पॉवर मध्ये येईल की मला हे हवंय ओके. आणि त्याच्यामध्ये ओके. त्याचं ठाम मत असेल त्यासाठी. आणि सर, आपण जवळ पण बाळगू शकतो का हे, जर एखादा निर्णय घेण्यात अक्षमता असेल किंवा कुठलाही मार्ग सुचत नाहीये एखाद्याला, तर आपण त्यावेळेला हे कार्ड आपण जर जवळ बाळगलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो का सर? हो, नक्की. कार्डामध्ये एनर्जी आहे मॅडम. आणि आपण ओके. जे काही शिकत आहोत ते कम्प्लिटली जे स्पिरिच्युअल पॉइंट वरती आहे. आणि कुठलंही कार्ड गरजेप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता. ते जवळ वापरू शकता, पर्समध्ये ठेवू शकता आणि प्रत्येक गोष्टीने एक एनर्जी प्राप्त होते. तुम्हाला माहितीये, पूर्वी आपल्याकडे बॉलपेन यायची, त्याच्यावरती पण काही काही चित्र असायची, काही देवाचे फोटो असायचे. मग ती सुद्धा एक श्रद्धा आहे आणि ती एनर्जी आहे. आजही काही वेळेला मोबाईलमध्ये सुद्धा आपण काही चित्र ठेवतो, समोर बघतो. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की जर समजा तुमचा व्यवसाय किंवा तत्सम गोष्टी काही तुमच्या होत नसतील आणि हा त्यावेळेला आपल्या मोबाईलमध्ये 13-13 अंक असा जर तुम्ही स्क्रीनवरती टाकला, तर 13-13 अंकाला एक फार मोठं महत्व आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, की जेणेकरून ओके. तुम्हाला जे काही एनर्जी किंवा तत्सम काही गोष्टी ज्या तुमच्या अडकलेल्या आहेत व्यवसाय संदर्भामध्ये, तर तुम्हाला त्या प्राप्त होतात. ऑर्डर्स येतात, कस्टमर येतात. अशा ह्या 13-13 याच्यामध्ये गुणधर्म आहेत. ओके सर. जसं सकाळी सर आपलं बोलणं झालं होतं 58 नंबर बद्दल सर, हो. तसंच हा नंबरचा आहे का सर? येस. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. बरं. आणखी कोण आहे? मग तिसरं कार्ड लावा मॅडम. लावते. 24 नंबरचं आहे, स्टार अँसेस्टर्स. हा. नाही. आलं सर. हा. हा. बघा. हा, आता स्टार हे अँसेस्टर. आता आता दिसलं मला कार्ड. आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कार्ड काय सूचित करतो हे पहिल्यांदा सांगतो. ह्या कार्डाची रूपरेखा जी आहे ही आपल्या पूर्वजांशी संबंधित आहे. आता पूर्वजांशी संबंधित म्हणजे काय, की त्याच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो पितृ देवता असते ना, आणि ते स्पिरिच्युअल आहे. सेंट आहे, ज्याला आपण म्हणतो की आपले संत, हा एक भाग आहे. आणि आपले पूर्वज ह्याच्यामध्ये त्या स्टार कार्डामध्ये दडलेलं आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला सगळे तारे आहेत, रंगबेरंगी नजारा आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी मुद्रा आहे, या मुद्रेमध्ये ना हास्य आहे, तर टोटली गंभीर असा हा एक पार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे की फॉलो द व्हॉइस, ज्याला आपण म्हणतो की एखादा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचेल, तर त्याचे नियम जे आहेत ते तुम्ही पालन करा, असं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. म्हणजेच काय की या ठिकाणी यदा कदाचित काही आपल्या पूर्वजांचे नियम, पूर्वजांकडून काही झालेल्या चुका किंवा आपल्याकडून पूर्वजांसंदर्भामध्ये काही घडलेल्या घडामोडी, हे कार्ड असं सांगतं आपल्याला की तुम्हाला पूर्वजांना आठवण केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक, आता आपल्याला कल्पना आहे की आता महिना येणार आहे पितृचा, तर त्याच्यामध्ये ताट ठेवणं वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे पालन केलं जातं. तशा तऱ्हेचं हे कार्ड असं आहे की हे कार्ड असं सांगतं की तुम्हाला जर एखादं पूजा करायची असेल, तुमची दैवी कृपा मिळवायची असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोण अल्पायुष्य गेलं असेल किंवा त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील, तर अशा वेळेला तुम्हाला ह्या कार्डाचे नियम हे पालन केले पाहिजेत. आणि त्याच्यावरती हे कार्ड असं सुचवतं की आपले पवित्र आत्मा जे पितृ आहेत
त्या पितृंची जर काही नाराजगी असेल तर त्यामध्ये असं दाखवलं जातं की यदा कदाचित समजा तुम्हाला हे कार्ड तुम्ही एका जातकाने निवडलं तर त्याला तुम्ही सांगू शकता की तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे काही पूर्वज आहेत त्याच्या आशा आकांक्षा काही बाकी राहिलेल्या आहेत, त्यांची आवडती गोष्ट असेल तर अशा वेळेला तुम्हाला त्यांची पूर्ती करायची आहे आणि त्याच्यातून तुमचे प्रश्न निवारण होतील. कार्डाचं व्यवस्थित विश्लेषण ऐकून घ्या. म्हणजे त्याच्यावरती असं सुचवलं जातं की त्याच्या मागच्या बाजूला जे सगळे तारे दाखवलेले आहेत आणि ब्ल्यू रंग आणि काळा रंग आणि जी काही चित्र आहे ते अतिशय गंभीर आहे. म्हणजे त्या ठिकाणी ना हास्य आहे ना राग आहे, ती काही कल्पनाच नाही. कार्ड काढा मॅडम. ते काही त्या कार्डावरती तुम्हाला कल्पना दिसत नाही की आपल्याला काय सूचित करतं. तर कार्डाचं जे विवरण आहे ते असं सांगतं की आपले पूर्वज आपल्या हातून जर काही चुका झाल्या असतील मागच्या जीवनामध्ये तर त्या ठिकाणी जर त्या पूर्ण करायच्या असतील, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांकडून आपल्या कुटुंबाचा किंवा मित्रांचा किंवा आपल्या जवळच्या लोकांचा काही छळ होतो किंवा अपमान होतो आणि त्याची जी काही ज्याला आपण म्हणतो की जे काही खाय लागते किंवा तत्सम काही घडामोडी असल्याने आपलं कार्य पूर्ण होत नाही. तर हे कार्ड असं सूचित करतं. तर हे कार्ड जवळ बाळगायचं नाहीये. ह्याच्यामध्ये ह्या कार्डाची निवड केल्यानंतर तुमच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर काही बाधा असेल तर ती मागच्या ह्याच्यातली बाधा आहे, पण त्या पितृंची बाधा असं सांगितलेलं आहे. कार्ड पवित्र आहे पण तरी सुद्धा त्या ठिकाणी पवित्रता आणणं आवश्यक आहे. आता पवित्रता आणणं म्हणजे काय? जसं आपण एखाद्या पक्षाला काही खाऊ घालतो, तो पक्षी प्रसन्न होतो, तशा दृष्टीने एखाद्या अडलेल्या व्यक्तीला किंवा त्याचं कार्य होत नसेल अशा व्यक्तीला जर तुम्ही मदत केली तर तुमचे जे काही कष्ट आहेत ते निवारण होतात आणि तुमच्या कार्याला मार्गाला एक गती प्राप्त होते. गॉट इट? आलं लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हो सर. नमस्कार सर. नमस्ते. त्या ते चित्र आहे त्याच्या पुढे दोन असे छोटे छोटे पिरॅमिड सारखं आहे. तर त्याचा काय अर्थ सांगता येईल आपल्याला? पिरॅमिड जे साईन आहे ना मॅडम, ते साईन हं. असं आहे की ते व्हेरी पॉझिटिव्ह, ज्याला पिरॅमिड आपण म्हणतो. तर जर समजा एखाद्या ठिकाणी जे जडत्व असतं तर काही वेळेला जो आपल्या अंगावरती, शरीरावरती, डोक्यावरती जडत्व असणं म्हणजे भार असणं आणि ते निवारण करायचं असेल तर त्या ठिकाणी नैऋत्य दिशा ही पिरॅमिडची मुख्य दिशा सुचवलेली आहे. तर तुम्ही त्या पिरॅमिडचा पण वापर करू शकता, पिरॅमिडचं चित्र लावू शकता. मग अशा वेळेला तुम्हाला हे चित्र लावता येणार नाही, पिरॅमिडचं चित्र लावता येतं. मग हल्ली लाकडाचे पिरॅमिड पण आपल्याला उपलब्ध असतात. तर त्या ठिकाणी त्याचा वापर पण तुम्ही पिवळा रंग राहून ते करू शकता. पिवळा रंग हा पिरॅमिडला अतिशय पॉझिटिव्ह म्हणून सांगितलेला आहे. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि त्याला कारण पण सांगतो तुम्हाला मॅडम की कालपुरुषाच्या अनुसार नैऋत्य आणि नैऋत्य दक्षिण दिशेला त्या ठिकाणी धनुराश येते. धनुराशीचं जे प्रतीक आहे ते पिवळ्या रंगाचं आहे. कळलं का? गुरु हा पिवळ्या रंगाचा आहे आणि तिथे फणसाच्या लाकडाचा पिरॅमिड बनवून जरी तुम्ही छोटा जरी ठेवलात तरी हरकत नाही. त्याच्यावरती सुद्धा माणसाच्या जीवनातील काही कष्ट असतील तर ते निवारण होऊ शकते. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. 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 छान तर माहिती. पिरॅमिड नुसतं टेबलावर ठेवला तरी चालतो का भिंतीवर वगैरे लावायला पाहिजे असतो? बघा, पिरॅमिडचं खरं स्थान जे आहे ना मॅडम हा. ते आहे नैऋत्य. सगळ्यात हा. पहिलं प्राथमिक पिरॅमिडचा उपयोग कुठे करावा तर 225 अंशावरती. हा. पिरॅमिड कसं असावं तर 225 अंश ही तिथे पितर नावाची देवता आहे आपल्या हा. वास्तुशास्त्राप्रमाणे. ओके. हो तर हो. त्या ठिकाणी पितरांचा दोष जर निवारण करायचं असेल तर त्या ठिकाणी पिरॅमिड हे शिशाचं असावं. पण जर समजा तुम्हाला भाग्यामध्ये परिवर्तन करायचं असेल किंवा तत्सम काही गोष्टी भाग्यासंदर्भात काही अडचणी ज्या असतील, काही वेळेला अडकलेलं धन किंवा तत्सम काही गोष्टी आपल्याला मिळत नसतील तर तुम्ही त्या पिवळ्या रंगाचा पिरॅमिड फणसाच्या लाकडाचा झाडाचं लाकूड जे असतं जॅकफ्रूट तर त्याचं जर बनवलं ते आणखी उत्तम तुम्हाला प्रतिसाद देतं. आपण ते टेबलावर ठेवून चालतं का भिंतीवर लावायला पाहिजे? नाही, परत सांगितलं मॅडम, हा. नैऋत्य दिशा ही त्याची मूळ ओके. दिशा आहे. हा. हा. आता डोळे आपल्याला मागे आहेत का? नाही, डोळेच्या ठिकाणी आहेत हा. आणि ते ईशान्य दिशेला आहेत. हम्म. कळलं का?
असं आहे. पण वास्तुपुरुषाचं मुख जे आहे ते पहुडलेलं असावं आणि ते हा ईशान्य दिशेला असावं असा नियम आहे. हो ओके. ठीक. मग तसं नैऋत्य दिशा जी आहे, तर मी तुम्हाला आता थोडासा एक विश्लेषण सांगतो. कसं आहे मॅडम, आता तुम्हाला संतती मुलगा आहे, तो मुलगा जेव्हा उभा राहायला लागला हा तुम्हाला किती आनंद झाला असेल हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे बरोबर. की नाही? हा म्हणजे जेव्हा बाळ एखादं उभं राहतं तेव्हा आपण टाळी वाजवतो आणि त्याला असं वाटतं की मला आता उभं राहता आलं. हम्म तसं जीवनामध्ये मनुष्य स्वकर्माने जर चांगल्यापैकी उभारणी जर तयार झाली तर त्या ठिकाणी नैऋत्य दिशा जर चांगली असेल तर हा जातकाच्या जीवनामध्ये त्याचं उभारी पण किंवा त्याला मिळणारं महत्व हे हम्म अतिशय चांगलं असतं. हा म्हणून हो नैऋत्य जड म्हणजे सांगतो मी हा विश्लेषण पूर्ण करतो. हो हो म्हणून हो. नैऋत्य जड का करावी, तर हा त्याला कारण असं आहे की आपला संपूर्ण जो पाय आहे हा तो पाय वास्तुपुरुषाप्रमाणे नैऋत्य दिशेला येतो. तर हा नैऋत्य दिशेला त्या पावलावरती संपूर्ण शरीराचं वजन जे आहे ते तिथे बॅलन्स केलेलं आहे. मग आपण हा धावतो, उभं राहतो, पळतो, बसतो, तर ते सगळं जे आहे ती क्रिया पूर्ण पावलावरती आहे. म्हणून तिथे ती नैऋत्य दिशेचा विचार केलेला आहे. मग तसं जर तुम्हाला प्रगती करायची असेल, तुमच्या व्यवसायात वाढ करायची असेल, तुमच्या आयुष्यामध्ये भाग्यामध्ये बदल करायचा असेल, तर हे रिलेटेड दिस कार्ड तुम्हाला पितृंचा जर दोष घालवायचा असेल तर तुम्हाला नैऋत्य दिशा जड करणं अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात. थँक्यू. थँक्यू. बोला, सगळ्यांचं लक्षात आलं बरोबर? हो तुम्ही सर, प्रश्न मस्त तुम्ही लक्षात आलं. प्रश्न तुम्ही प्रश्न खूप छान सर, विचारल्या धन्यवाद सर. धन्यवाद. प्रश्न विचारल्याशिवाय काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला लक्षात येत नाही किंवा मला सांगता येत नाही, कळलं? पण अवश्य तुम्ही त्याचा प्रयोग करून बघा. फणसाच्या झाडामध्ये किंवा तुम्ही एखादा फणस विकत घेतला तर त्याचं देठ जे आहे ते सुद्धा सांभाळून ठेवा. हे आवर्जून सांगतो तुम्हाला. त्या देठामध्ये एवढी शक्ती असते आणि ती संपूर्ण शक्ती जी आहे ती आपल्या भाग्याला एक वळण देणारी आहे आणि पॉझिटिव्ह. गॉट इट? म्हणून फणसाच्या झाडाला अतिशय चांगल्यापैकी मान आहे. फणसाचं जे फळ येतं ते किती छोटं असतं आणि त्याच्यानंतर तो एवढा मोठा होतो की एका पुरुषाच्या वजनाचा होतो. म्हणजे विचार करा की फणसाची शक्ती आणि तो देठ एवढं सगळं सांभाळतो. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये फणस कधी पडलाय असं कधी ऐकलेलं नाही. शिंदे साहेब, कधी फणस पडतो का? फणस पडतो कधी चुकून? कधीच नाही पडत. फणस हा कापावाच लागतो. मग नाही तो सर, काही फणस नाही पडत. फणस पडत नाही आणि तुम्ही सांगताय ते विश्लेषण एकदम परफेक्ट आहे. कारण आमच्या गावी आंब्यापेक्षा फणसाची जास्त, कोकणात जास्त फणसाची झाडं जास्त आहेत, हे चिपळूण येस. सटल्या. हो आणि हो. ती म्हणजे तो एका देठावर एवढा आवाढव्य फणस तो एवढा सांभाळून ठेवतो. इव्हन त्या झाडाला एवढे फणस काही लागतात पण झाड हालत नाही. नाही, बिलकुल हलत नाही. ही आणि दैवी शक्ती आहे. त्या वादळामध्ये सुद्धा आहे ना सर, एक महत्वाची गोष्ट. आता आमच्याकडे म्हणजे आम्ही हिल याच्यामध्ये राहतो, चिपळूणच्या याच्यामध्ये. वादळामध्ये एक वेळ आंब्याचे झाड पडेल पण फणसाचं क्वचित एकदम, म्हणजे खाली एकदम पोकर वेगळं असेल तर, नाहीतर अजिबात नाही. बिलकुल नाही. हा. फणसाच्या झाडातली जी पॉवर आहे ना ती अतिशय, आणि त्या फणसाच्या देठामध्ये त्या एका देठावरती साधारणतः 50-60 किलोचा फणस किंवा 25 किलोचा तो असा लोंबकळत असतो, पण तो पडत नाही कधी. असं आहे. नाही तर एकाच ठिकाणी 6-6 फणस येतात एका देठाच्या बाजूला, पण ती हो. फांदी सुद्धा खाली लवत नाही, एवढी ते हे असतं. नाही, ताकद आहे. हे परमेश्वराची शक्ती आहे ती. म्हणून नाही तर ते पूर्वाषाढा तुमच्यामुळे नक्षत्र. कळलं की फणसाची कंडिशन्स आम्हाला, म्हणजे आम्ही नेहमी बघायचो म्हणजे हा गावी हा. गेल्यावर फणसाची कंडिशन. परंतु इथे आज तुम्ही जे विश्लेषण केलं सुपर, म्हणजे टॉपचं एकदम. या एवढे आम्ही केव्हा अख्खा ह्याच्यामध्ये नव्हतो गेलो डीप मध्ये सर. अरे आमच्या ठीक आहे. गावी म्हणजे घराला लाकूड हे फणसाचंच लागतं, आंब्याचं नाही अजिबात. बरोबर. फणसाचं लाकूड सर, एक दीर्घकाळ प्रश्न विचारू? चालतं. हा, बोला. सर सर फणसाचं देठाचं काय करायचं, सांभाळून ठेवायचं म्हणजे? फणसाचं देठ आहे ना मॅडम, हे हं, प्रगती पथावरती जाण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. मग तुम्ही बर जमिनीमध्ये त्याला निक्षेप करा,
त्याच्यामध्ये तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या गाडीमध्ये ठेवा, तुमच्या पर्समध्ये ठेवा. तर ती एक गुरुची शक्ती आहे. आणि त्या ठिकाणी पूर्वाषाढा नक्षत्र जे असतं ना, त्या ह्याच्यामध्ये गुरुचं धनुरास येते आणि ते चतुष्पाद नक्षत्र आहे. व्हेरी पॉझिटिव्ह आहे, भरभराटीच आहे. जर समजा एखाद्याला प्रोग्रेस हवा असेल तर त्या पंचाचं डेट हे तुम्हाला अतिशय उपयुक्त होत. धन्यवाद सर. एक विचारू का? बोला. सर याचा आपण उमरा करू शकतो का फणसाच्या लाकडापासून? एकदम एकदम बेस्ट. आणि आमच्या वाड्यात पण आहे सर, फणस खूप मोठा आहे. तर त्याचा देठ तुम्ही म्हणालात तर तो पूर्वाषाढा नक्षत्रावरच आणायचा का, असं काही असतं का? हा, पूर्वाषाढा नक्षत्र. आणि त्याचं महत्व सांगा ना सर प्लीज. छान सांगताय तुम्ही डिटेल मध्ये. आता नंतर सांगेन. आता दुसरं कार्ड लावू द्या, त्याचा कार्डच होत नाही. सांगूया काय. बोला. लावू का पुढचं? लावा. 25 नंबरचं स्टार गेजर. लावलं सर? नाही दिसत, नाही मला नाही दिसत. हा, आता दिसला. बघ आता हे कार्ड आता बघितलं तुम्ही तर ह्याचं नाव स्टार गेजर. तर ह्याच्यामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, मागच्या बाजूला सगळे तारे आहेत, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांची जी स्ट्रेंथ आहे, त्या हातामध्ये लाकूड धरलेलं आहे, ती एक स्टिक आहे, कळलं का? आणि ह्याने त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस परिधान केलेला आहे. आणि याच्यावरती आपण जर बघितलं तर हे कार्ड आपल्याला काय सांगतं, तर त्या ठिकाणी आपल्याला असं सांगतं की तुमच्या गेजर म्हणजे काय, तर एखादी गोष्ट गेस करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची योजना निश्चित करणे. जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर त्या व्यक्तीला तुम्ही असं सांगू शकता की तुमच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे प्लॅनिंग, योजना म्हणजे गेज करणं, एखादी गोष्ट गेज करणं की बाबा ही व्यक्ती कुठे असेल, काय असेल, मला हा व्यवसाय केला तर चांगला होईल का, म्हणजे हे सगळं गेजिंग आहे. जसं क्रिस्टल बॉल गेजिंग म्हणतात त्याप्रमाणे हे गेजिंग आहे. तर तो एक विचारामध्ये दडलेली व्यक्ती आहे, हातामध्ये कार्य करण्याची शक्ती आहे आणि त्याने आरंभ केलेला आहे आणि त्याच्या विचारामध्ये तो काहीतरी निर्माण करणार आहे, अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. तर यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना होण्याची शक्यता आणि ती पॉझिटिव्ह असेल आणि त्या विचारामध्ये तुम्ही आहात की तुम्हाला काहीतरी नवीन एक गोष्टीचा आरंभ करायचा आहे, मग अशा वेळेला तुम्ही हे कार्ड वापरलं तरी सुद्धा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तर पहिल्यांदा गेज म्हणजे काय, तर गेज म्हणजे आपण एक विचार करतो की बाबा अमुक एक गोष्ट अमुक एका ठिकाणी सापडेल. हा कार्ड काढा, मग मी तुम्हाला आणखी स्पष्टीकरण देतो. तर ते अमुक एका ठिकाणी सापडेल. ज्या वेळेला बॉल गेजिंग म्हणून म्हणतात क्रिस्टलचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या योजना त्याच्यामध्ये पाहिल्या जातात. ज्या काही तुमचं प्लॅनिंग असेल, योजना म्हणजे प्लॅनिंग, तर ते प्लॅन जे आहे ते तुम्हाला सक्सेस करेल. तर असं हे कार्ड आल्यानंतर तुमच्या जातकाला तुम्ही काय सांगायचं की तुम्ही मनामध्ये घेऊन आलेल्या सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण होतील आणि तुम्ही तत्पर आहात. तुम्ही कार्याला सुरुवात करण्यासाठी काही हरकत नाही. तुम्ही केव्हाही तुमचं कार्य, तुमची योजना जी काय असेल ती योजना तुम्ही प्रारंभ करू शकता. त्याच्यामध्ये काही अडचण येऊ शकणार नाही. आणि त्याने जे हातामध्ये स्टिक धरलेली आहे आणि ती स्टिक जी आहे ती डिवाइन आहे, त्याच्यामध्ये एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमध्ये विशिष्ट प्रकारचं लाकूड ज्याला आपण म्हणतो. जसं मी आता तुम्हाला एक सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की वेताचं लाकूड हे जाड जर मिळालं, आपल्याकडे मिळतं मुंबईमध्ये, वेताच्या खुर्च्या बनवतात त्यांच्याकडे ते मिळतं, ते लाकूड जरी सोबत तुम्ही ठेवलं तर त्या वेताच्या झाडामध्ये सुद्धा एक दैवी शक्ती असते आणि ते फार विशेष कुठल्या तरी प्रांतामध्येच वेत निर्माण होतं, सगळ्याकडे होत नाही. तर ती जी काही छडी आहे, तुम्हाला कल्पना आहे की पूर्वी ज्याला हंटर म्हणू, चाबूक म्हणू किंवा त्या इंग्लिशमध्ये व्हीप म्हणतात, तर तसा आदेश पालन करण्याचं तंत्र ह्या छडीमध्ये आहे.
एखादी गोष्ट जर पालन करायची असेल, एखादी गोष्ट तुमची जी मनात आहे, जी तुम्ही योजना केली आहे आणि ती साकार व्हावी ह्याकरता म्हणून हे कार्ड आणि त्यातली जी छडी, तर आपण काठी म्हणू, छडी म्हणू किंवा दांडा म्हणू किंवा हवालदार किंवा पोलीसची स्टिक म्हणू, तर तशा तऱ्हेची स्टिक जी आहे त्या स्टिकचा वापर तुम्ही निश्चितच करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला हे कार्ड तुमच्या योजना सफलतेकडे घेऊन जाईल असं तुमच्या जातकाला तुम्ही सांगायचं आहे. गॉट इट? सर सर या स्टिकवरती 12 राशींची चिन्ह आहेत. एक मिनिट थांबा या एक मिनिट या एक मिनिट स्टिकवर 12 राशींची चिन्ह आहेत. हा एक मिनिट थांबा. शिंदे साहेब बोला. सर एक माझी अडचण अशी आहे की ती स्टिक आहे ना, ती दुर्बीण सारखी दिसते. नाही, म्हणजे तिला त्याला दूरदृष्टी आहे का? योजना ही दूरदृष्टीच आहे ना. येस येस येस, सॉरी बरोबर. योजना ही दूरदृष्टी आहे. आपलं हा विजन जे असतं की नाही, तर विजन हा काय आहे, तर त्या विजन येस मध्ये सर, आपण ते हातात धरलेलं आहे आणि एखाद्या येस वेळेला सर. एखादी गोष्ट हातात धरल्यानंतर आता जेव्हा तुम्ही संरक्षणासाठी जाता तर ती काठी कशाला वापरता, तर ती एक योजना असते की येस सर. आपल्यावर कोणी हल्ला केला डिपेंड्स तर आपण त्याला डिपेंड्स डिपेंड आहे. पण फाईट मारण्यापेक्षा काठी मारलेली परवडते. इट इज परमिटेड. येस सर. हा तशा तऱ्हेने ही जी काठी आहे. बरं आता कोण 12 चिन्ह कोण बोलतंय? बोला. सर मी बोलली काठीवर 12 राशींची चिन्ह दिसत आहेत. 12 राशी जी आहेत ना मोठे मॅडम, करून बघितलं. हा. त्या 12 राशी म्हणजे आपलं विश्व आहे. हो बरोबर. कळलं का? आणि विश्वामध्ये आपण सगळे जन्माला 12 राशीमध्ये आलेलो आहोत, नाही का? येस सर. ओके बर. कुलकर्णी मॅडम बोला. सर आता वेताचा विषय निघाला म्हणून योगायोग की काय माहिती नाही. मी क्लायंट समोर असताना मी वेताच्या खुर्चीवर बसूनच सर सांगत असते सगळं. तर हे योग्य करते का नाही एवढंच मला फक्त विचारायचं नाही, होतं. वेतामध्ये एनर्जी आहे. कसं आहे माहितीये का, वेत हा लवचिक आहे. जसा हो तुम्ही वळण घ्याल त्याप्रमाणे आहे. वेताची बरोबर सर. कुर्सी बनवताना त्यांना कुठल्याही तऱ्हेचा असा हे पडत नाही, येतो तो तुटत नाही, त्याला होय होय बांधावं सर. लागतं. कळलं का? हो सर बांधलेलेच आहे सर. हो Yes. सर वेता म्हणजे काय? वेत हे लाकूड आहे, छडी आहे ते. एक म्हणजे सर, कसला एक मिनिट झाड? एक मिनिट. वेत वेत आहे ना, हा एक बांबूच्या याचा एक प्रकार आहे. बांबू पोकळ असतो आणि वेत भरीव असतो. आणि बरं. ते तुम्हाला सह्याद्रीच्या जंगलामध्ये तुम्हाला किंवा सातपुड्याच्या जंगलामध्ये वेताचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. वेत एक लाकूड आहे आणि त्या ह्याच्यामध्ये कसं माहितीये का, ऐका तुम्ही, की आपण जेव्हा संसद असते त्यामध्ये व्हीप काढला जातो. व्हीप म्हणजे काय, तर चाबूक कसला बनतो, तर त्याला छडी लागते, ती वेताची लागते आणि नंतर ते चामड्याचा तो भाग असतो. त्याच्याने मनुष्य चालतो. म्हणजे घोड्याला जर तुम्हाला हे पळवायचं असेल तर त्याकरता सुद्धा वेत लागतो आणि वेत लावल्यानंतर तुम्ही त्याला मागच्या बाजूला, घोड्यामध्ये 2-3 स्टाईल आहेत. घोड्याच्या पायावर मागच्या बाजूला वेत मारला तर त्याला असं कळतं की त्याला काय करायचं आहे. त्याला जर पुढे मारला तर ते घोड्याचं सायन्स आहे वेगळ्या तऱ्हेचं, ते हॉर्स सायन्स मध्ये ते सांगितलेलं आहे. बरं, आता वेताचं लाकूड ओके. कुठे मिळेल? वेताचं लाकूड त्या नागपूरच्या पुढे जे काही जंगल आहे तिकडे सुद्धा भरपूर मिळेल. सह्याद्रीच्या पठारावरती पण वेत मिळेल. वेताची एक वेगळ्या तऱ्हेची शेती असते, त्याच्या आतमध्ये होल नसतो, बांबूमध्ये होल असतो, आता शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे. आणि वेत हा पूर्णपणे कंटिन्यू असतो, त्याला चीर वगैरे जात नाही कधी. बांबूला चीर जाते, बांबू फाटतो, बांबू चिरला जातो. बरं, आता कुलकर्णी मॅडम तुमचं वेताच्या खुर्चीवरती बसूनचा काय प्रश्न आहे? हा सर, म्हणजे मी ज्योतिष सांगताना सर मी वेताच्या खुर्चीवर बसूनच सांगते, तर ते योग्य करते का असं फक्त मला विचारायचं होतं. योग्य. मग तुम्ही दुसऱ्याला वटणीवर आणता असं आहे ते. कळलं का? ओके सर. आणि धन्यवाद सर. वेताची शरी ही मेष राशीकडे येते. मेष लग्नच आहे ना सर. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रत्येक लाकडाची भूमिका भिन्न भिन्न आहे. जसं जांभळाचं लाकूड जे आहे ते रोहिणी नक्षत्राकडे येतं असं आहे आणि ते वृषभ राशीकडे आहे.
बरं, ठीक आहे. आता आणखी कोणाला प्रश्न आहेत का काही, का कार्ड लावायचं आहे? बोला. मॅडम कार्ड लावा, काही कोण विचारणार नाही आता. लावते. 26 नंबरचं ट्रेडर. नाही दिसलं. हा लावलंय हा बघ, आता हा जो मनुष्य आहे, ट्रेडर. हा एक्सचेंज द एनर्जी ह्याचा कीवर्ड आहे. एक्सचेंज द एनर्जी. आता एक्सचेंज द एनर्जी हा एक व्यापारी आहे. त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये एक वस्तू आहे आणि एक हात जो आहे तो त्यांनी छातीवर ठेवलाय. तो म्हणतात की त्याला कॉन्फिडन्स आहे. आणि हा ट्रेडर आहे. म्हणजे काय, की व्यापारी वृत्तीची व्यक्ती. कळलं का? व्यापारी वृत्तीची व्यक्ती. आणि त्याला जी एनर्जी आहे ती एक्सचेंज करायची आहे. आता एनर्जी एक्सचेंज हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे. म्हणजे काय, तर ज्या वेळेला समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे येते, तर ट्रेडर म्हणजे काय, मध्यस्थी करणारा, असं त्याचं म्हणणं आहे. कळलं का? ट्रेडर म्हणजे काय, फक्त घेवाणदेवाण करणं म्हणजे मध्यस्थी करणं, हा पण एक भाग आहे. पण व्यापारासंदर्भातील मध्यस्थी वेगळी. पण जेव्हा तुम्हाला जी एनर्जी आहे ती एक्सचेंज करणं, काही वेळेला दुबळे प्रवृत्तीचे लोक आपल्याकडे येतात. त्यांचं मानसिक संतुलन गेलेलं असतं. काही वेळेला त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य आलेलं असतं. तर ही या व्यक्तीकडे स्वतःकडे एवढी एनर्जी आहे की ती एनर्जी तो एक्सचेंज करतो. आता ती एनर्जी एक्सचेंज करतो म्हणजे काय करतो, की जसं आपण करन्सी एक्सचेंज करतो, म्हणजे बाबा $1 85 आहे, तर आपल्याला 85 रुपये द्यायचे आणि $1 घ्यायचा. दॅट इज कॉल्ड एक्सचेंज. मग इथे एनर्जी एक्सचेंज करणं म्हणजे ज्या व्यक्तीकडे काही जर तिथे नसेल, तर ह्याच्याकडे असणारी वस्तू ही त्याच्याकडे सुपूर्द करणं. आणि हातामध्ये त्याने एक लाल रंगाचा जो काही पीस घेतलेला आहे आणि त्याचा उजवा हात जो आहे तो अंतःकरणावरती आहे. छातीवरती म्हणण्यापेक्षा अंतःकरणावरती. मॅडम कार्ड काढा. कार्ड दिसलं बरोबर सगळ्यांना? बर. आता जर एखाद्या व्यक्ती आपल्याकडे आली आणि ती कमकुवत असेल आणि त्याला जर ऊर्जेची आवश्यकता असेल, तर त्याला म्हणतात एनर्जी एक्सचेंज करणं. आता एनर्जी एक्सचेंज करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी कधी कधी असं असतं की आपण जेव्हा रेकीचे प्रयोग करतो, त्या आपल्या अंगातली ऊर्जा आपण दुसरीकडे डिलिव्हर करतो. ती पण एक एनर्जी एक्सचेंज म्हणून त्याला म्हटलं जातं. तसं हे कार्ड असं सूचित करतं की ज्या व्यक्तीने ह्या कार्डाची निवड केलेली आहे आणि त्या व्यक्तीला त्याला पॉवरची म्हणजे एनर्जीची आवश्यकता आहे आणि ती एनर्जी त्याने दुसऱ्याकडून मिळवावी, असं आपल्याला सूचित करायला हवं. कधी कधी काही गोष्टींची जी कमतरता असेल, जर समजा काही वेळेला आर्थिक कमतरता असेल, विचारांची कमतरता असेल, बौद्धिक कमतरता असेल, त्याच्यानंतर स्फूर्ती ज्याला आपण म्हणतो ती कमतरता असेल, ज्याला आपण अंगातली शरीरातील ऊर्जा कमतरता असेल, तर अशा वेळेला तुमच्यापाशी असणारी ऊर्जा किंवा तुमच्यापाशी असणारं धन किंवा तुमच्याकडे असणारी बौद्धिक पात्रता ही त्याच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे त्या ठिकाणी तुमची एनर्जी एक्सचेंज करणं असं त्याला म्हणतात. मग हे कार्ड त्याला सांगतात. हे कार्ड जवळ बाळगा असं नाही. तर तुम्हाला आता एखाद्या गोष्टीचा तुमचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाची आवश्यकता आहे आणि त्या प्रश्नाची आवश्यकता तुम्हाला दुसऱ्याकडून प्राप्त करावी लागेल. म्हणजेच काही जे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडची ऊर्जा तुम्हाला मिळवावी लागेल. आता ती ऊर्जा मिळवताना मी तुम्हाला मागच्या वेळेला जसं की आपण जे एंजल शिकलो होतो ते एंजल हिलिंग होतं. मग त्याचं हिलिंग जे आहे हे तुमच्यापर्यंत पोचावं, ती सुद्धा एक्सचेंज द पॉवर, ज्याला आपण म्हणतो की तुमची एनर्जी दुसऱ्याकडे पोहोचवणं, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो ह्या कार्डामध्ये विचार केलेला आहे. अधिकतम हे कार्ड जे आहे तो आत्मविश्वासाने त्याचा उजवा हात जो आहे तो त्याच्या अंतःकरणावरती आहे आणि तो प्रॉमिस करतोय की आय विल, म्हणजे मी तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आणून देईन
आणि तुम्हाला समृद्ध करेन अशा तऱ्हेची एनर्जी ह्या कार्डामध्ये आहे. जर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची काही कमतरता असेल आणि ती मनामध्ये जर तुम्ही योजना केली आणि हे कार्ड जर जवळ बाळगलं तर ह्याच्यातली एनर्जी तुमच्यापाशी येतं. इट इज कॉल्ड एक्सचेंज द एनर्जी. गॉट इट? एनिबडी? काही प्रश्न? नाही कळले? कळालं सर, छान सांगितलं ना. कळलं सर, कळलं. म्हणजे एनर्जी एक्सचेंज करणं हा एक प्रयोग आहे आणि तो प्रयोग म्हणजे काय की आपल्यापाशी जे आहे ते दुसऱ्याला देणं, म्हणजे एखादी गोष्ट एक्सचेंज करणं आणि त्याच्यापासून घेणं, म्हणजे घेवाण देवाण जो भाग आहे तर त्याच्या हातामध्ये जी वस्तू आहे आणि तो ट्रेडर म्हणून त्याचं जे कार्डाचं नाव सांगितलं आहे तो मध्यस्थी करणारी व्यक्ती आहे की तो एनर्जी तुम्हाला डिलिव्हर करतोय. ट्रेडर म्हणजे काय? व्यापारी. व्हॉट इज द ऍक्च्युअली मिनिंग ऑफ ट्रेडर? मध्यस्थी करणारा. व्यापारी असं म्हणजे आपलं नेहमीचं मिनिंग, पण इथे मध्यस्थी करणारा किंवा हील, म्हणजे जातकाला हिलिंगची जरूरत आहे तर तो हील करेल, म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करेल असं. ट्रेडर म्हणजे विदाउट ट्रेडिंग माणसाकडे काही होत नाही. जसं आता आपण बघा हल्ली तुम्ही जाहिरात पाहत असाल, जीवनसाथीची जाहिरात प्रत्येक 5 मिनिटाला त्याच्यामध्ये तुम्हाला आता भासणार नाही. यू कॅन ट्रेड डायरेक्टली, बट ट्रेड. पण सेबी ही एक मध्यस्थी भाग आहे. त्याच्याकडे तुम्हाला नोंदणी करून तुमचा शेअर तुम्हाला ट्रेड करावा लागेल. असा नवीन कायदा 1 तारखेपासून येतोय. बोला भागवत मॅडम, विचारा. हा, मी ते सेबीचं तुम्ही म्हणताय म्हणजे डीपीची आवश्यकता नाही असं काहीतरी म्हणतोय का सेबी? डिपॉझिटरी सेबी म्हणजे पार्टिसिपंट्स नाही, कसं आहे बँकेत बरेचशा वगैरे. हा, नाही, तो नाही, पण तुम्ही हा, असं सॉफ्टवेअर आहे की विदाउट एनी एजंट हा, तुम्ही डायरेक्ट नसेल. हा, ओके. हा, म्हणजे जशी बँकेची असतात सॉफ्टवेअर तशीच. हा, मग त्याप्रमाणे सेबीचं सॉफ्टवेअर येणार आहे. ओके, आणि ओके. आपण जेव्हा म्हणतो की आपण जे शेअर हा, याच्यामध्ये टाकतो, आलं लक्षात. हा, हा, तर बरं हे. तो सिक्युरिटी आहे. हा, ओके. ती सिक्युरिटी आहे. हा, ती जमा पुंजी जी आपली शेअरची आहे हा, ती आपण बँकेत ठेवतो आणि हा, बँक त्याच्यावरती सिक्युरिटी चार्ज म्हणून आपल्याकडून चार्ज बरोबर. करते. हो, का हो. त्याला डीमॅट अकाउंट कमिशन. म्हणतात. हो, डीमॅट डीमॅट अकाउंट. अकाउंट. हा, येस. बरोबर. आणि या हा, कार्डाबद्दल मला हे विचारायचंय की आपण जेव्हा इथे एनर्जी एक्सचेंज म्हणतो आणि आपण त्याला त्या समोर आलेल्या व्यक्तीला एनर्जी द्यायची आहे त्याच्याकडे ज्याची कमतरता आहे ती, पण एक्सचेंज करताना त्याच्याकडून आपण काय घेणार अशा दुबळ्या माणसाकडून? नाही नाही, ऐका, जसं तुम्ही ज्योतिष सांगता हा, तर काहीतरी दक्षिणा घेता असं तुमचं म्हणणं असेल हा, तर त्याने दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर नाही दिलं. पण ओके. तुमची एनर्जी तुम्ही त्याला देणं हा, ह्याला ओके. सुद्धा एक्सचेंजच म्हणतो. आणि जर ओके, ओके. त्याच्याकडून तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे जे काही आपण डॉलर मध्ये रुपी, रुपी टू डॉलर किंवा हा, डॉलर टू पाऊंड, पाऊंड टू डॉलर हम्म, असं जे काही हम्म, करतो, इट इज ऑल्सो ओके, कॉल्ड एक्सचेंज ऑफ ओके. मनी, मनी एक्सचेंजर. आलं. हा, ही इज आलं द लक्षात. एक्सचेंजर. राईट. हा, डीमॅट आलं अकाउंटला लक्षात. जेव्हा हा, आपण एखाद्या एजन्सीकडे जातो त्याला सांगतो की माझ्या ह्याला ही ऑर्डर तू आज टाक, बघ हा, मिळते का, मग तो मीडिएटर हम्म, असतो. बरोबर, मग त्याला आपण त्याचं कमिशन देतो. आता ते बरोबर, कमिशन जाणार, बरोबर. आता 1 तारखेपासून जात आहे. ओके, असं आहे. ठीक आहे. ओके, ओके, थँक्यू सर. थँक्यू. आणखी बोला. कार्डाचा संबंध कोणाला काही कळला नाही तर सांगा. हा दुसरं कार्ड लावूया मॅडम. ते 27 नंबर ट्रॅव्हलर. हा, ट्रॅव्हलर प्रवासी कार्ड आहे. कळलं का? ज्याला आपण म्हणतो प्रवासी कार्ड. प्रवासी कार्ड म्हणजे काय हे काही तुम्हाला सांगायला नको. लावलंय सर. हा,
बघा आता ह्या स्त्रीच्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर तिने एक हाताला बॅग टांगलेली आहे, वेल ड्रेस आहे आणि तिचा लुक जो आहे तो आपल्याकडे आहे. मागच्या बाजूला ते चिन्ह आहे, ते नैसर्गिक चिन्ह त्याच्यामध्ये दर्शवलं जातं आणि ते 8ही दिशांचा कंपास ज्याला आपण म्हणतो तशा त्या दिशा, 7 दिशा आणि तिचं डेस्टिनेशन हे ठरवलेलं आहे. आता अशा वेळेला तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल टू ट्रॅव्हल, जर तुम्ही भ्रमंती केली नाही तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार नाही. मागच्या बाजूला बघा, तो जो स्टार दाखवलेला आहे तो कम्प्लिटली डिरेक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भूगोलाचं चित्र आहे आणि तिथे तुम्हाला प्रवास करते वेळी तुमचं डिरेक्शन जे आहे ते योग्य असायला पाहिजे, हा त्यातला नियम आहे. म्हणजेच काय, हे कार्ड पॉझिटिव्ह आहे. जातकाने विचारलेला प्रश्न कुठल्या स्वरूपाचा असेल त्याप्रमाणे याच्यावरती उत्तर काय द्यायचं आहे, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की माझी प्रगती होईल का? हो, प्रगती होईल, पण तुला दूरवर जावं लागेल. म्हणजे ह्यामध्ये ट्रॅव्हल हा जो शब्द वापरलेला आहे हा फक्त प्रवास करणे नाही, तुमच्या भाग्यासाठी पण प्रवास करायला लागेल अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वापरू शकता. कार्ड काढा मॅडम. म्हणजे इथे कुठलाही प्रश्न जरी आला, मग एखाद्याने आपल्याला विचारलं की माझा विवाह कुठे जमेल, तर तो ट्रॅव्हल म्हणजे दूरवर असा भाग आहे. यदा कदाचित तुम्ही जिथे राहता त्याच्यापासून दूर अंतरावरती तुम्हाला तुमचा विवाह जमण्याची शक्यता आहे. मला नोकरी कुठे लागेल? परदेशात नोकरी लागेल का? हो, नक्की. कारण का की तुम्हाला योग आहे की तुम्हाला प्रवास केल्याशिवाय नोकरी मिळणार नाही. म्हणजे तुम्ही परदेशा संदर्भामध्ये विचार करू शकता, काही हरकत नाही. अशा तऱ्हेने ह्या ट्रॅव्हलर कार्डाचा वापर केलेला आहे. हे कार्ड पॉझिटिव्ह आहे, पण एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या स्थानापासून दूरवर जाणं तरच तुम्हाला त्या गोष्टी चांगल्यापैकी सूचित होतील आणि मार्गदर्शन मिळेल. त्याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी एखादी घटना, एखादं चांगलं कार्य, एखादं चांगली रक्कम, चांगलं प्रमोशन, सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या तुम्हाला दूरवर गेल्याशिवाय प्राप्त होणार नाही. दूरवर म्हणजे लांब, कळलं? त्याचा अर्थ आहे ट्रॅव्हलर. नुसतं टूर अँड टुरिझम करा किंवा आणखी कुठेतरी शिमल्याला जा, दार्जिलिंगला जा असं कार्ड नाही. तुम्हाला तुमचं भाग्य निर्माण करायचं असल्यास तुम्हाला दूरवर, परदेशात किंवा अन्य ठिकाणी वास्तव्य करूनच तुम्हाला तुमच्या भाग्याची निवड करता येईल किंवा तिथे प्रगती साधता येईल असं आपल्याला सूचित करायचं असतं आणि आहे. बोला. सर, जर हा, असा प्रश्न आला की बाबा पुढची पोस्ट हवी आहे, त्यासाठी एक्झाम द्यायची आहे, तर एक्झाम देऊ का असं असेल, आणि जर हे आलं कार्ड आपण पाहिलं तर मग आपण कसं सूचित सांगतो करायचं? सांगतो सांगतो आपल्या भारतामध्ये असे काही कायदे आहेत की तुम्हाला तुमची परीक्षा, तुम्ही बॉम्बेची असाल तर तुम्ही राजकोटला जाऊन देऊ शकता, तिथे सेंटर निवडू शकता. जर हायर पोझिशनच्या ज्या परीक्षा आहेत, आत्ताच्या ज्या एमईच्या परीक्षा झाल्या, नीटच्या सॉरी, तर त्या परीक्षा बिहारमध्ये झाल्या, राजस्थानमध्ये झाल्या, गुजरातमध्ये झाल्या, कर्नाटकामध्ये झाल्या आणि ते वास्तव्य करणारे लोक महाराष्ट्रात होते. मग त्यांनी तिकडचं ऍड्रेस भरला आणि तिकडे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. तसंच तुम्हाला अभ्यासाबद्दल असो किंवा इत्यादी गोष्टीबद्दल असो तर तुम्ही दूरवर जाऊन सगळं कार्य तुमचं करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. आणि जेवढे लोक, आता तुम्हाला सांगतो, आमचे एक नातेवाईक आहेत, तर त्यांना IAS करायचं होतं, तर त्यांनी असं सांगितलं की दिल्ली रेसिडेंट तुम्ही दाखवा आणि दिल्लीला तुम्ही IASच्या परीक्षेला बसा, त्या ठिकाणी तुम्ही पास व्हाल. कारण का दिल्लीमध्ये चांगली स्टडी केली जाते IASच्या बद्दल आणि ती व्यक्ती पास झाली. अच्छा, म्हणजे दूर जाऊन एक्झाम द्यायची अशी निवड करू शकतो आपण? हो, करू शकतो. आहे, सोय आहे कायद्यामध्ये. हो. कायद्यामध्ये बऱ्याच सोयी आहेत. तुम्हाला कायदा पूर्ण वाचता आला पाहिजे, कायद्याचे नियम पालन करता आले माहिती पाहिजे. पाहिजे. हो हो, त्याच्याबद्दल माहिती हवी अगोदर. हो, बरोबर आहे. भरपूर धन्यवाद. गोष्टी आहेत. हो धन्यवाद. हो सर. बोला आणखी.
हे ट्रॅव्हलर कार्ड आहे. तुम्हाला फिरल्या मी कुठल्या तऱ्हेचा व्यवसाय करू, जिथे तुमची गती असेल त्या ठिकाणी तुम्ही तो व्यवसाय करू शकता. नुसतं टूर अँड ट्रॅव्हल नाही तर इत्यादी गोष्टी परप्रांतामध्ये जाऊन पण तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा परप्रांतीय भरपूर आले आणि ते इथे गर्भ श्रीमंत झाले. त्याला कारण काय की ते परदेशातून आलेले आहे, परगावातून आलेले आहे. कळलं? सर, असं एखाद्या आजारी व्यक्तीबद्दल विचारणा झाली आणि हे कार्ड निघालं तर ओके, फाईन काय सांगावं सर फाईन. मग? तुम्ही सध्या जिथे राहत आहात ते वातावरण तुमच्यासाठी योग्य नाही. जर कदाचित स्थलांतर केलं तर तुमच्या तब्येतीमध्ये निश्चितच आराम पडू शकतो. आजच ओके. आणि बॉम्बेचा हॉस्पिटलाइज रिपोर्ट व्यक्ती आहे आणि अशा वेळेला विचारलं तर मग? तरी सुद्धा हॉस्पिटल चेंज करा, म्हणजे दुसरीकडे ओके. जा. बरं. हॉस्पिटलमध्ये मनुष्य बरा होतो हे माझं मत नाहीये. बरोबर आहे. घरी कळलं का? येऊनच घरी किंवा आणखी इत्यादी ठिकाणी होय काय होय माहितीये का मॅडम, जास्ती आजारपणं जी आहेत ना ती चिंतेमुळे होतात. बरोबर आहे सर. आणि कामाची तुमची जी काही व्यवस्था असते ती जर काही चुकीची असेल तर त्यावेळेला आजारपण येतं. बरोबर. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आजार कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. एक दादा कोंडकेचा एक पिक्चर होता आणि त्या ठिकाणी मेंढराच्या ह्याच्यामध्ये नेऊन त्यांना ठेवलं आणि त्यांचा दमा वगैरे होता तो बरोबर झाला आणि त्यामध्ये ते सक्सेस झाले. मग दादा कोंडकेने त्याच्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी धमाल केली होती. पुढे आता लास्ट कार्ड लावूया का मॅडम? 20 नंबरचं लावते, वॉरियर. हा, मुकेश भाऊंचा क्लास आहे. एक होईल ना का बघा, मग सांगा हा, एक लावायचं. एक 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 लावा. ठीक. लावा. वॉरियर कार्ड आहे ना मला वाटतं. वॉरियर आहे ना कार्ड मॅडम? हो सर, लावतीये, लावलं. हा वॉरियरच हा 28 नंबर. हा हा. हा, वॉरियर बरोबर. मग आता ह्या ह्याच्यामध्ये एक थोडासा विद्युत प्रकार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय काहीतरी त्याने हातामध्ये पकडलेला एक मोठा खांब आहे आणि चित्र विचित्र अशा काही आफ्रिकन लोकांसारखं त्याने तिथे हे केलेलं आहे आणि त्याचं जे स्टँड आहे तो म्हणजे तो अशा तऱ्हेने हे आले फिअरलेस, ज्याला आपण म्हणतो, त्याने भीती घालवलेली आहे. भीती घालवणे किंवा वॉरियर कार्डाचं मिनिंग असं आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला झगडूनच मिळतील, लढाई करूनच मिळतील. सहजासहजी कुठलीही गोष्ट प्राप्त होणार नाही. एक तर ही व्यक्ती विचित्र आहे. एका कानामध्ये त्याने घातलेलं आहे, दुसऱ्या कानामध्ये काही नाही. हातामध्ये त्याने एक दांडा पकडलेला आहे की तो त्याच्या संरक्षणासाठी आहे आणि ते वॉरियर हे चिन्ह आहे, म्हणजे लढाऊ वृत्तीचा, आगाऊ, कोणाचीही तिथे दयामाया न करणारा, आपल्यावरती आलेलं संकट स्वतः निवारण करणारा, अशा तऱ्हेचं हे कार्ड सूचित करतं. जेणेकरून जातकाच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्याला सतत झटावं लागेल, झगडावं लागेल, अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सांगतं. त्यावरून त्या जातकाच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष होतील, संघर्षाला सामोरं जावं लागेल, कुठलीही गोष्ट त्याला सहज प्राप्त करता येणार नाही. जेव्हा कार्ड काढा मॅडम, जेव्हा तुमच्याकडे एखादी व्यक्ती जेव्हा येईल त्यावेळेला तुम्हाला हे कार्ड आल्यानंतर त्याचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न त्याला असं सांगायचं की आलेलं कार्ड हे चांगलं कार्ड नाही. आता हे कार्ड जवळ बाळगा वगैरे ह्याच्यामध्ये काही दम नाही, समजलं ना. ह्या कार्डावरती तुम्हाला झुंज द्यावी लागेलच आणि त्याच्याकरता तुम्हाला संरक्षण पण घ्यावं लागेल, संरक्षण स्वतःच करावं लागेल आणि लोकांशी युद्ध करूनच तुम्हाला ते जिंकावं लागेल. तुम्ही जिंकाल नक्की, कारण तुमचा पेशा, तुमचं तत्व, तुमची पर्सनॅलिटी ही लढाऊ वृत्तीची आहे. म्हणून जे काही मिळवायचं असेल त्याला श्रम करावे लागतील, परिश्रम करावे लागतील. त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये भाग्य उदयास येणार नाही. अशा तऱ्हेचा संकेत
त्या कार्डामध्ये दर्शवला जातो. आणि त्यांनी जी रूपरेखा हे केलेली आहे ती चित्र विचित्र आहे. काही वेळेला काही लोक जर तुम्ही पाहिले तर अनेक जंगलामध्ये काही लोकांची जी काही ठेवण असते ती अशाच गोष्टीची असते. आणि बरेच लोक आपल्या संरक्षणासाठी एखादं हत्यार वेपन असं वापरतात. तशा तऱ्हेचं हे वेपन म्हणजे त्याची काठी आहे, त्याचा दांडा आहे आणि तो संरक्षणासाठी वापरलेला आहे. पण त्याचं चिन्ह हे वॉरियर म्हणूनच सांगितलं आहे. आता वॉरियर म्हणजे लढाऊ वृत्तीचा मनुष्य व्यक्ती असा त्याचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला सहज काही मिळणार नाही. जे काही मिळवायचं असेल तरी सुद्धा भरपूर झटावं लागेल, तर त्या याच्यामध्ये तुम्ही सफल होऊ शकता, अदरवाईज नाही. आलं लक्षात? होय सर, आलं. छान. लक्षात आलं का? हो सर, हो. कम्प्लिटली हे कार्ड मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली आहे. मंगळ ग्रहाच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय त्याला काही मिळत नाही. जर एखादी गोष्ट त्याला प्राप्त करायची असेल तर त्या ठिकाणी त्याला झुंजावं लागतं, वाद घालावा लागतो. त्याच्यातून सहजासहजी त्याला काहीही प्राप्त होत नाही. मंगळ म्हणजे भाग्यवान आहे असं नाही, कष्टमय आहे. आता जसं मी तुम्हाला सांगतो, आताची आपली एक केस चालू आहे. फार मोठ्या पदावरती खोटी सर्टिफिकेट वगैरे देऊन सगळं पास झालेली. तर त्या व्यक्तीच्या पण वृश्चिक लग्न आणि लग्नी मंगळ आहे, म्हणून किती गोष्टीला सामोरं जावं लागतं हे पहा, नाही का? आठवण लक्षात आलं? हो सर, सध्या चालूच आहे ते येस. प्रकरण. हो. मग ते समजायचं त्यांच्या लग्नी मंगळ आहे आणि शिवरास आहे. तर मग अशा वेळेस तो लग्नी असलेला ती वृश्चिक रास आणि मंगळच असं काही करायची बुद्धी देतो का मुदला? आता काय आहे की मंगळ बघा, आता ते सगळं मिळालंय. MBBS हा झाल्यानंतर परत पुढे जायचं होतं, हा कळलं का? पुढे जायचं होतं. मग काय, मला मोठं बनायचं आहे. राजासारखं जीवन जगलेले आहेत. पहिला हा शिवरास आहे, बरोबर. धनु नवमाश आहे, हम्म लग्नी मंगळ आहे, वृश्चिक लग्न आहे, तो धाडसी आहे. म्हणून तो आरोप प्रत्यारोप हे सगळं, आता शिंदे साहेबांना माहिती आहे लोक खोटे आरोप कसे करतात, कसे येतात तुमच्याकडे, है ना येस सर, शिंदे साहेब? येस सर, हा. येस. नाही सर, पण मी हा. काय म्हणतो सर, ती ती खेडेकरच्या लग्नी मंगळ आहे का ती पुऱ्या फॅमिलीमध्ये मंगळ आहे का? सगळेच जाणार आहेत? सगळे सगळ्यांच्या फक्त मला खेडेकडून आईला अटक केली त्याच्या. आईला 307 लावलं. हम्म 307 लावलंय. आता हम्म बापाकडे ACB गेलेलं आहे, हो. त्याची ABCD 40 चालू होणार. कोटी 40 कोटीची मालमत्ता म्हणजे 40 कोटीचे ऍडव्हान्स दाखवून क्रिमिनल सर्टिफिकेट घेतले हिने. हो, सगळं सगळं काम मंगळाकडे गेलेलं आहे ते. आणि MBBS झाल्यानंतर पण हे झंझट करायला पाहिजे कशाला होती? एकदा मिळाली ना पदवी तुम्हाला, मग हे याच्यामध्ये पडले जंगल, आता ते अंगाशी आलेलं आहे. नाही आजोबापासून आहेस ना, म्हणून मला पण व्हायचंय. येस येस. आजोबा पण आहेस, हे पण आहेस, ते पण आहेस. आणि आता सगळे साधारणतः 300-350 करोड रुपयाचं मालमत्ता आज ACBचा रिपोर्ट आहे. 300-350 करोडचा. येस येस. त्याला कामाला लागले. तुम्ही तर माहिती आहे तुम्हाला काय परिस्थिती. हो सर, आहे ना, सगळं आहे. तुम्ही ते डिपार्टमेंट केलेलं आहे म्हणून. आम्हाला फक्त कोर्टाकडे ऑर्डर पाहिजे, फौजदारी गुन्हा की संपलं सगळं. पण त्यांचा IAS असोसिएट आहे ना, त्याची परवानगी नाही लवकर मिळत. नाही, ते रिटायर आहेत ना. ही कुठे रिटायर आहे? ही जॉईन नाही आहे. नाही ट्रेनी आहे, जॉईंट आहे, तिने घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 9 वेळा हे असतं ओबीसीला. ही 11व्या वेळी कशी काय पास झाली हे, आणि ते पण हे अपंग दाखवून. सगळं बरबाद आहे सगळं ते. सगळं रखडलेलं आहे आता. हम्म सगळं निघणार, बंगले बिंगले सगळे सगळं सगळं निघणार. ते आता अडचणी तो जो आहे ना, ज्यांनी तक्रार केली आहे तो पण चक्कर आहे एकदम. तो पण IAS ऑफिसर आहे? नाही, यांनी तक्रार केली ना, तो एक साधा कार्यकर्ता आहे. नाही ते ओपन करते ते कार्यकर्ते. हे प्रकरण सर थोडस असं आहे
तिचा सिनियर जो म्हणजे तिथे काम करत अप्पर कलेक्टर होता ना, तो कुठे बाहेर गेला, त्याने त्याचे सामान काढलं आणि आपलं सामान ठेवून आपली प्लेट लावली, तेव्हा त्याची हटली आणि मग त्यांनी ऍक्शन घेतली. हा, मग तो आहे तिला त्याच्यावरती सिनियर. हा, तो विनयभंगाचं हे लावलेलं आहे. आज तिने लावलेत का त्याला व्हॅल्यू नाही? त्याला काही हेच नाही, तिने काही आता ती त्याला काय सगळं कोणाला काय स्टेटमेंट द्यावं सांगेल? लागेल. ती हो. स्टेटमेंट द्यावी लागेल, कुठे विनयभंग नाही झाला नाही ते तो नाही सांगावं. त्यावेळेला झोपली होती का? हम्म. तेव्हा का नाही बोलली? हे सगळं प्रकरण आहे. बरं, हम्म. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू वेलकम. थँक्यू. हळदणकर मॅडम आणि आता कुबल मॅडम आणि आपल्या काय कुलकर्णी मॅडम, अभिप्राय काय द्यायचा आहे तुम्हाला? कसं वाटलं लेक्चर? मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे. मुकेश भाऊ, तुम्हाला क्लास द्यायचा आहे ना? होय सर. सर बोला 25 नंबरचं कार्ड जरा लावा ना. मॅडम. 25 स्क्रीनशॉट नंबरचं घ्यायचं. कार्ड तुम्हाला कार्ड पाठवून काय चिंता करता? मॅडम कार्ड लावा 25 नंबर बघा. ओके, चालेल. थँक्यू सर. लावा का कार्ड, हरकत नाही. लावलंय. कार्ड थँक्यू घेणार सर. ना? थँक्यू. हा, बघा बस झालं. हो, थँक्यू सर. थँक्यू. ओके ओके. हा करा मॅडम, हरकत नाही. सर, बोला. आज एंजल कार्ड्सच्या बरोबर तुम्ही इतरही सर भरपूर माहिती दिली, जी नेहमीच्या आपल्या उपयोगामध्ये खूपच फायदेशीर ठरू शकते. म्हणजे फक्त सर तुम्ही ज्योतिषातलं ज्ञानच नाही देतात, तर आम्हाला सर्व परीने समृद्ध कसं करता येईल हे पण तुम्ही सर पाहता. आणि त्यासाठी सर तुमचे फार फार धन्यवाद सर. प्रत्येक वेळेला थँक्यू. आभार मानायला खरं तर शब्दच नसतात, पण तुम्ही आम्हाला अगदी स्वयंपूर्ण करत आहात आणि तेवढंच अतिशय सुंदर ज्ञान पण देत आहात. आभारी आहे सर. धन्यवाद सर. धन्यवाद. राणे मॅडम बोला, काय? सर ऍक्च्युली मला बोलायचं होतं ते कुलकर्णी मॅडमच म्हणाल्या. आणि बोला सर बोला आता बोला. रविवारी गुरुपौर्णिमा आहे, तर तुमचे फार फार उपकार आहेत सर. म्हणजे ज्योतिषशास्त्राबरोबर जनरल नॉलेज पण मिळते आणि ते पण काही पैसे न घेता तुम्ही शिकवताय, तर तुमचे फार फार उपकार आहेत सर. आणि मुकेश सर मला केपी शिकवतात खूप चांगल्या प्रकारे. तर थँक्यू. तुमचे खरंच खूप आभार आहेत आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप नमस्कार सर. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. मी गुरु नाहीये, मी एक सेवक आहे. मला त्या सेवकाच्या रूपामध्ये मला आनंद आहे. आम्ही शनीच्या कॅटेगरी मधले लोक आहोत. आम्ही गुरु बनवू शकत नाही कधी. आम्ही आपलं सर्वंट आहोत, सेवक. एनिवे, हळदणकर मॅडम सांगा. हो सर. नमस्कार सर. नमस्कार. आज एकूण 7 कार्ड आपण घेतली आणि 7 पैकी फक्त एकच जे शेवटचं वॉरियर कार्ड जे सांगितलं तेच फक्त निगेटिव्ह कार्ड होतं, की जे कार्ड आपल्याला संघर्ष करायला लागेल याची सूचकता देतं. म्हणून हे कार्ड कोणीही आपल्या जवळ बाळगू नये, हा मोठा संदेश आजच्या ह्याच्यातून तुम्ही दिलात. बाकी 22 पासून ते 27 पर्यंतची कार्ड ही खरोखर अशी कार्ड आहेत सर, की त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या ज्या ज्या समस्या जीवनात आहेत त्या सगळ्या जीवन समस्यांवर सोल्युशन आहे हे कार्ड सांगतं. आणि जसं तृप्ती मॅडम आणि आता राणी मॅडम म्हणाल्या तसं केवळ कार्ड काय सुचवतं, कार्ड काय देतं याच्याच बरोबर जीवनातल्या खूप आम्ही म्हणजे आता इतक्या वर्ष आम्ही सगळ्या गोष्टी बघतोय, पण त्यातलं नेमकेपण हे तुमच्याकडून आम्हाला कळतं. अगदी स्टार गेजर मध्ये तुम्ही वेताच्या लाकडाची खूप चांगली माहिती सांगितली. वेताच्या लाकडासंबंधी आम्ही ऐकून होतो, पण त्याचा अचूक उपयोग हा आज आम्हाला कळला. त्याच्यानंतर फणसाचं लाकूड हे किती उपयोगी आहे. घरोघरी कोकणात फणस आहे, पण त्या फणसाच्या लाकडाचा योग्य उपयोग करणारी लोक किती आहेत, कुठे करावं, कुठे ठेवावं
हे आज तुमच्याकडून कळलं सर. तेव्हा आजची ही सगळीच कार्ड समृद्ध अशी आहेत. पहिलं जे स्काय फादरचं सांगितलं त्याच्यात सुद्धा रोज आकाशाकडे पाहून प्रार्थना करावी आणि वरिष्ठ व्यक्तीला मान द्यावा. गरुड, विष्णू आणि सूर्य या तिघांचं प्रातिनिधित्व दाखवणारं असं हे कार्ड. दुसरं स्पिरिट फॉक्स, याच्यातून तुमचा कितीही मोठा संकट असू दे, आजार असू दे, इच्छा असू दे, हे कार्ड तुम्हाला ते निवारण करतं आणि पुढे नेतं असं दाखवणारं. स्टार एंचेस्टर, हे आता मी पिवळ्या रंगाचं तुम्ही फणसाचं हे आणि त्याचं नैऋत्य दिशेचा वापर, ते अतिशय सुंदर आणि जीवनामध्ये खूप उपयोगी पडणारं आणि स्वस्त, मस्त आणि आश्वासक असं हे कार्ड आहे. स्टार गेजर, हे सुद्धा खूप चांगलं कार्ड तुम्ही सांगितलं की वेताच्या ह्याचा उपयोग करून तृप्ती मॅडमनी त्याच्यात खूपच चांगलं उदाहरण दिलं आणि सगळ्यांना ते कळलं की वेताच्या खुर्चीचा वापर आपण करायला हरकत नाही. ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आणि त्याचबरोबर रोहिणी नक्षत्र ज्याच्याकडे आहे त्यांनी जांभळाच्या झाडाचा उपयोग करावा. खूपच चांगलं. ट्रेडर मध्ये रेकी शिकणारे किंवा रेकी ज्यांना माहिती आहे त्याचा सहभाग घेऊन आपल्याकडची एनर्जी समोरच्या माणसाकडे कशी द्यावी हे तुम्ही सांगितलं. ट्रॅव्हलचं कार्ड हे एक गोष्ट सोडल्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही, यासाठी तुम्हाला प्रवास करावाच लागेल, हे याचा सुतोवाच्य केला. तेव्हा अशी सगळीच कार्ड आजची अतिशय माहिती देणारी, आश्वासक कार्ड आणि आपल्याला मार्गदर्शन देणारी कार्ड अशी सर आज आपण सगळ्यांना शिकवली. सगळ्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. आणि गुरुपौर्णिमेच्या वेगळा कार्यक्रम आपला असेलच, पण त्यानिमित्ताने नाही, बरं, ओके, पण खऱ्या अर्थाने जीवनात आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या तुम्हाला मार्गदर्शक म्हणून मी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सर. कुबल मॅडम समारोप करा. बोलते. हा, त्यांचा क्लास आहे ना आता. मॅडमने खरं डिटेल केलंय, पण मी आपलं पटकन एक वाक्यात सांगते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. आणि हादनकर मॅडम, हे आपल्या कुलकर्णी मॅडम, राणे मॅडम, सगळ्यांनीच चांगला अभिप्राय दिलाय, तर त्यांनाही सगळ्यांना नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण आपलं पहिलं कार्ड स्काय फादर, म्हणजे ते बघूनच असं इतकं छान वाटतं की आपल्या पाठीशी खूप असं भरभक्कम कोणीतरी आहे असं वाटतं. म्हणजे आपण पिता परमेश्वर असं म्हटलं तरी चालेल. तर त्याचा कीवर्डच असं छान आहे, ट्रस्ट इन द अननोन, म्हणजे अज्ञातावर विश्वास ठेवा. अज्ञात म्हणजे हे गॉड फादरच, असं युनिव्हर्स मध्ये असलेली ती ऊर्जा. म्हणजे तुम्हाला जातक आला तर त्याला असं सांगावं लागेल की तुला कुठलंही कार्य तुझं सफल व्हायचं असेल तर तुला तुझ्यापेक्षा वरिष्ठ जे आहेत त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे, आणि तो घ्या. म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला पण घ्या. आणि हे सूर्यग्रहाच्या अंतर्गत हे कार्ड आहे, हे तर आपण सांगितलंच आहे. आणि तिथं ते ईगल दाखवलं तर ते पण म्हणजे आत्ता तुम्ही आहात त्याच्यापेक्षा उंच भरारी पण तुम्ही घेऊ शकता, पण मोठ्यांच्या सल्ल्याने असं. आणि 23 नंबरचं स्पिरिट फॉक्स, तर हे पण खूप छान. तर मी इथं फक्त एक वाक्य सर सांगू इच्छिते की आपण स्विच वर्ड आपण घेतलंय की नाही, पण मी ज्या NGOशी कन्सर्न आहे ना, तर तिथे आम्हाला ह्या फॉक्सचं म्हणजे फॉक्स बिगिन्स नाऊ असं एक त्यांनी वर्ड सांगितलंय. तर म्हणजे हे वापरायचं आपलं काही कार्य जर, म्हणजे त्याच्यात एक प्रकारची अशी स्पिरिच्युअल शक्ती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे चाणाक्ष, कोला हा चाणाक्षच असतं. तर ह्याचं कीवर्ड आहे ट्रस्ट युअर टॅलेंट्स इन चेंजिंग टाइम्स, म्हणजे बदलत्या काळात तुमच्यात असलेल्या प्रतिभा किंवा कलागुणांवर तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढे वाटचाल करा. असं म्हणजे निश्चितच तुम्हाला तुमच्यात बदल होईल आणि परमेश्वरी कृपा पण होईल तुमच्यावर. वेळ लागेल पण कार्य पूर्ण होईल असं. आणि 24 नंबरचं स्टार अँसेस्टर्स, हे आपल्या पूर्वजांशी संबंधित आहे. आणि फॉलो द व्हॉइस ऑफ युअर सोल, म्हणजे तुमच्यात असलेल्या
अंतरात्म्याचा आवाज तुम्ही ऐका, पूर्वजांची आठवण ठेवा, काही चुका झाल्या असेल तर त्यांची म्हणजे माफी मागा आणि त्यांची मदत मागा आणि त्याचप्रमाणे तुम्ही पण इतरांना मदत करा अशा अर्थाचं. आणि मग इथेच तुम्ही ते आता मॅडमनी सांगितलं, मी परत नाही सांगत, ते फणसाच्या झाडाचं आणि ते आपण वास्तू घेतलं तेव्हा पण तुम्ही सांगितलं होतं ते उंबरठा लावा, झाड पण लावा. मी तेव्हापासून माझ्या कुंडीत आणून नैऋत्य दिशेला ठेवलेलं आहे ते झाड. आणि हे पूर्वाषाढा नक्षत्रावर शक्यतो त्याचा देठ आपण ठेवला तर आपल्या भाग्यात वृद्धी होईल असं. आणि मग 25 नंबरचं स्टार गेजर. तर हे आपण हे स्टार गेजर ह्याला आपण खगोल तज्ज्ञ असं पण म्हणजे म्हणू शकतो ना, की कारण तो आपल्याला पुढचं हे सांगतोय ना. सेट युअर साईट्स हायर म्हणजे तुमचा दृष्टिकोन तुम्ही उच्च ठेवा अशा अर्थाचं. मग इथे वेताच्या म्हणजे झाडाचा पण तुम्ही उल्लेख केला. शिंदे साहेबांनी आपल्याला ते कुठं मिळतील ते सांगितलं, तुम्ही पण सांगितलं आणि आम्हाला वेत आणि ह्याच्यातला फरक कळला की आपला बांबू पोकळ आहे पण वेत हो मात्र हो भरीव असतो बरी असं. आणि हे सांगता सांगता तुम्ही 13 अंक पण सांगितला की हा फार इम्पॉर्टंट आहे. आणि कारण 13 अंकाची जनरली फॉरेनमध्ये तर लोकांना खूपच भीती वाटते, माहित नाही का, 3+1 4 म्हणून. आणि मग हे 13 म्हटल्यावर तर 8 होईल शनी. 26 नंबरचं कार्ड आहे ट्रेडर म्हणजे व्यापारी किंवा मध्यस्थी करणारा. एक्सचेंज एनर्जी टू क्रिएट अबंडन्स म्हणजे तुम्हाला विपुलता मिळण्यासाठी ऊर्जेची देवाणघेवाण करा असं. आणि इथे हिलिंग पण जरूर आहे म्हणजे जातकाला हिलिंगची पण आवश्यकता आहे अशा अर्थाचं. 27 नंबरचं ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी म्हणजे मूव इन अ न्यू डायरेक्शन म्हणजे नवीन दिशेला हालचाल करा किंवा जा. म्हणजे तुम्ही तुमचं कुठलंही कार्य जर तुम्हाला सफल व्हायचं असेल तर तुम्हाला भ्रमंती करणे किंवा प्रवास करणे तरच तुमच्या भाग्याला म्हणजे गती मिळेल असं. आणि कोणाचा जर ह्या म्हणजे जातकाने विचारलं परदेश गमन होईल का, तर आपण अगदी नक्की सांगू शकतो की हो, परदेश गमन तुम्ही करा तरच तुमची प्रगती होईल. आणि लास्ट वॉरियर म्हणजे योद्धा. आणि तुम्ही योद्धा म्हणजे तुम्ही असं पण म्हणाला दयामाया न करणारा म्हणजे बी फिअरलेस अँड स्टँड स्ट्रॉंग म्हणजे निर्भय व्हा आणि मजबूतपणे उभे राहा अशा अर्थाचं. म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळेल पण म्हणजे तुम्हाला काय संघर्ष करावा लागेल किंवा झगडूनच तुम्हाला गोष्टी मिळतील अशा अर्थाने. आणि हे मंगळ ग्रहाच्या अंतर्गत असलेलं कार्ड आहे. तर सर एकंदरीत हे माझं तर हे जिबू आणि एंजल म्हणजे खूप अगदी जवळचे आहेत. अतिशय सुंदर तुम्ही सांगता पण म्हणजे त्याचं विश्लेषण पण खूप छान करता. आणि बाकीचे करतात की नाही मला माहित नाही, पण मी माझ्या रोजच्या जीवनात हे सगळ्या कार्डचा उपयोग करते. आणि मला ते म्हणजे त्या आपल्या हळदणकर मॅडमला पाहिजे, मी रांगोळ्या सुद्धा त्या जिबू सिम्बॉलच्याच मी आपल्या ठरवते, मला जे आठवतात त्याप्रमाणेच त्या काढत असते. तर सर सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून आणि आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू थँक्यू. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू थँक्यू. बरं ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद. आणि आता मी पंचपक्षी सुरू करणार आहे, तर सर्वांनी यावं आणि आनंद ते घ्यावा. राहिलं सांगायचं सर, ते तर तुम्ही आज ती जाहिरात टाकून आम्हाला अजून आमचा आनंद द्विगुणित केला. तर मी सगळ्यांना अगदी विनंती करते, ते पण खूप छान म्हणजे कारण सगळ्यांनी तो डेमो लेक्चर केला असेल की नाही माहित नाही, बरेच नवीन दिसत आहेत ना. तर त्या सर आता ते पंचपक्षी पण सुरू करणार आहे, तर त्याला पण सगळ्यांनी या. थँक्यू. थँक्यू थँक्यू. बरं मुकेश भाऊ तुम्हाला होस्ट करतो.